हाय फ्रेंड्स, वेलकम दीपाली सचिन ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुझं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा दुपारच्या तर 1:15 होऊन गेली आहे. तर आम्ही शंभूला घेऊन आता शाळेतून घरी आले. त्याला शाळेला घेऊन जाते, नर्सरीला टाकले शंभूला. तर आम्ही दोघंजण जातो. 12:15ला जाऊन आम्ही 1:15पर्यंत रिटर्न येतो. आज पिऊला पण सोबतच घेऊन येते, पण तिला आज मी काय सोबत घेऊन नाही आले. तिला सचिन घेऊन आले, ते पण आले होते. मग त्यांना म्हणलं मी पुढे जाते, पाऊस येते म्हणून मी तिला घेऊन या. म्हणजे दोघंजण आता येतीलच, एवढंच टाईम झालेलाच त्यांचा. मी पुढे आले येऊन, मी बघा मस्त म्हणलं चला आज बाहेर पाऊस पडतोय चांगला, तर म्हणलं पाऊस पडतोय तर आपण थोडंसं छान बनवूयात म्हणलं काहीतरी थंडीचं. त्याच्यामुळे मग बघा मी इकडं पूर्ण हे बनवून ठेवलं आहे त्याचं. मी भजी बनवणार आहे, कांदा भजी, जे खेकडा भजी पण म्हणतात बघा बरेच जण ते बनवतात. त्याच्यासाठी मी असं बनवून सगळं ठेवलं आहे. म्हणलं ते आले की म्हणलं तळून काढता येते लवकर. बाहेर पण इकडं चांगलं वातावरण छान झालं सगळं. पाऊस आता गेलेला आहे, थांबलाय आता पाऊस. नाही तर मग खूप जास्त पाऊस येत होता, आता थांबलेला आहे पूर्ण पाऊस. ते बघा आता पिऊ पण आली, आमच्या सचिन आलेत पिऊला घेऊन. बघा आता चालले दोघेजण. शंभू बघा आले आले त्यांच्याकडून चॉकलेट घ्यायला लागलाय. चॉकलेट आणली आहे शंभूसाठी त्यांनी. आम्ही उन्हाळ्यात रोज आईस्क्रीम खाल्ली, आता पावसाळा लागला त्याच्यामुळे मग आता बंद केले आता पूर्ण आईस्क्रीम वगैरे सगळं सचिनने आणायचं. पिऊ शाळेचा दिवस कसा गेला आजचा? चांगला गेला. आवडतं का शाळेत जायला आता? आवडतं. आज आमची पिऊ बघा आता ह्या वर्षी फर्स्टला गेली आहे, पहिलीला गेली बघा ती आता. तर रोज शाळेत जाते छान, सकाळी लवकर उरकती, 6:45ला उठती आणि 7:30ला तर घरातून निघते. तिची 7:45ची शाळा असते बघा, त्यामुळं रोज सकाळ सकाळ जावं लागतं तिला. आणि दुपारी आल्यावरती बघा ती अभ्यास पण करत असते परत. हे बघा शंभूला असं कसं चॉकलेट आणले, ते चॉकलेट पाहिजे त्याला. त्याला दुसरी साईड काढून दे ग पिऊ त्याला. थांब दीदी काढून दे ती बघ, त्याला एक साईडला नाही हे झालेलं. थांब काढून दे ग दिदा, एक साईडचं काढून दे. सचिन बघा आलेलं काहीतरी करत बसलेत फोनमध्ये तिकडं. आणि चला आता सगळे आम्ही आता जेवायला वगैरे बसणार आहे थोड्या वेळाने. कसे खेळतात. पाऊस पडतो त्याच्यामुळं ना सगळं वातावरण पूर्ण असं वेगळं झालं आता. पहिलं उन्हाने खूप जास्त वैतागून गेलो, आता बघा जरा शांत वातावरण आहे थोडंसं. कारण पाऊस गेलाय आता, एक 10-15 मिनटं झालं कमी झालेला पाऊस. नाहीतर झिमझिम तर सकाळपासून रिमझिम चालूच होती. आता तर झाडं पण छान मस्त दिसायला लागलं टवटवीत पाऊस आल्यामुळे. आणि छान वाटते सगळ्यांना पण पाऊस आल्यामुळे बघा, मस्त झाले सगळं वातावरण पण. मी आता तेल गरम करायला ठेवले. आपण तेल गरम झालं की आपण भजी बनवून घेऊयात पटकन. पावसाळा चालू झालाय आणि भजी नाही बनवली असं शक्यच नाही. म्हणजे मी तर असं करतच नाही. पावसाळा चालू झाला की मी माझे कांदा भजी, बटाटा भजी मी आवर्जून बनवतेच. माझं ठरलेलं आहे, कधी सकाळी कधी संध्याकाळी जेवणात कोणते ना कोणते. असं कधी कधी मी सहज चहाच्या वेळेत पण संध्याकाळी बनवते. पण मी म्हणजे जास्त पण मी चहा पित नाही, पण मी तरी पण संध्याकाळी कधी 5-6 वाजता मला जो वेळ मिळेल, जसं संडेला सगळे घरात असतात त्याच्यामुळं मी संडेला जास्त पण आवर्जून बनवते. बघा आज मी 7-8 महिन्यानंतर म्हणजे कांदा भजी आम्ही जास्त कोणी खात नाही, असं इतर वेळेस नाही जास्त कोणी खात तेलकटमुळं, पण पावसाळ्यात आम्ही नक्की खातो. तर बघा आज पहिल्यांदा मी त्या कांदा भजी बनवलेत बरेच दिवसानंतर. तुम्हाला दाखवते कसे बनतात काय, आपण बघूयात आता. आणि कोण कोण पावसाळ्यात कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी, अजून भरपूर भज्यांचे प्रकार आहेत, मूग डाळीची भजी वगैरे. तर कोण कोण बनवतं मला नक्की कमेंटमध्ये शेअर करा तुम्ही, आणि तुमच्या पण रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला माझी रेसिपी तुम्ही आता बघा मी कशी बनवते ते आपण बनवूयात आता. नेमकं मी भजी त्यात टाका चालू केले, एक एक टाकते मस्तपैकी. काही जण काय करतात चमच्याने पण टाकतात, पण ते हाताची चव असते. मला जास्त करून हातानेच असं भजी त्याच्यामध्ये सोडा तेलात आवडतात. ते तेलानं चमच्याने नाही मला जास्त करून आवडत, पण बरेच जण टाकतात चमच्याने पण टाकतात. पण चमच्याने टाकलं कसं तो एक शेप असतो ना भज्यांचा, तो शेप बनत नाही. एकदम असे डायरेक्टली गोल येतात, पण असे भज्यांचा शेप कसा असा वाकडा तिकडे असेल ना तर छान वाटतं. त्याचे ते कांदे वगैरे जरा बाहेर आलेले असले की, म्हणून मग मी असेच टाकते भजी, मला तसेच आवडतात जास्त. चला आपण आता टाकले सगळं शिजायला, पटपट जरा तळून निघतील लवकर, मग आम्ही जेवायला बसणार आहे. कारण आता भूक पण लागली. सकाळपासून आम्ही सचिन वगैरे नाश्ता करतात. पिऊला तर डबा दिला होता स्कूलला, पण मी काय नाश्ता वगैरे करत नाही, डायरेक्टली जेवत असते मी 1:30-2 वाजता. माझी मस्त भजी झाली, तशी कुरकुरीत झालेत मस्तपैकी. अजून दुसरी बॅच आपण तळायला टाकली मी आता.
आपण पटपट तळून घेऊयात सगळं. बघा आम्ही जेवायला बसलो आता. चपाती भजी आणि इकडं वालपापडी भाजी आहे. सचिन जेवायला बसलेत. कशी झाली भाजी? काय भाजी चपाती मस्त. ते जेवायला बसलेत. चला आम्ही पण सगळे आता जेवायला बसतो. इकडं पिऊ पण बसली. तिचा टिफिन काढला. टिफिनमध्ये थोडी चपाती राहिली तिची. शंभू चल जेवायला बस चल. फ्रेंड्स बघा आता आम्ही सगळेजण जेवायला बसलोय. आता बघा सचिन पण जेवायला बसलेत. पिऊ बसली जेवायला. आता शंभू मी राहिलोय. चला आम्ही दोघंजण जेवायला बसतो आता. तर तुम्ही असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि शेअर करत राहा आमचे व्हिडिओ आणि कमेंट पण करा. आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये.